ओके. तर हा व्हिडिओ जेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, मला ॲक्च्युली माहिती नाही आहे. मी खुश आहे. मला थोडंसं वाईट वाटतं आहे की मी आश्चर्यचकित आहे. पण एवढं मी 100% सांगू शकते की जर हा व्हिडिओ तुमच्या फीडवरती आला आहे आणि तुम्ही ओपन केला आहे, याचा अर्थ हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका हेल्पफुल ठरणार आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत कुठलं तरी एक ओझं, कुठलं तरी एक टेन्शन, कुठला तरी एक त्रास तुमच्यासोबत घेऊन चालत असाल, मे बी काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून, ज्याच्यातून बाहेर पडणं तुम्हाला खरंच अशक्य वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आज मी तुमच्यासोबत जो अनुभव शेअर करणार आहे ना, तो ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे खरं नाही आहे, पण ती रिअल गोष्ट आहे. आणि ती गोष्ट तुम्हाला 100% आश्चर्यचकित तर करेल, पण परत एकदा तुमच्या त्रासाबद्दल, दुःखाबद्दल विचार करायला लावेल. मी मागच्या 1-1.5 वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी माझ्या एका मैत्रिणीबद्दल बोलले होते, जिचं मॅनिफेस्टेशन फार स्ट्रॉंग आहे असं मी म्हटले होते आणि ती त्या गोष्टी मॅनिफेस्ट करते असं पण मी बोलले होते. तर पूर्ण किस्सा सांगते अगदी फास्टमध्ये तुम्हाला. 1.5 वर्षांपूर्वी जेव्हा ती प्रेग्नेंट होती, आय थिंक 4.5-5 महिन्यांची प्रेग्नेंट ती होती, त्यावेळेला ती माझ्याकडे आली आणि ती खूप रडत होती. कारण 4.5-5 महिन्यांची प्रेग्नेंट असताना तिला असं समजलं की तिच्या हजबंडचं बाहेर अफेअर आहे. ही गोष्ट, हा धक्का सहन करणं तिच्यासाठी अशक्य होतं आणि त्याच्यानंतर तिने डिसाईड केलं की तिला ॲबॉर्शन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईकडचे किंवा तिच्या सासरचे दोन्हीही या बाबतीत अनभिज्ञ होते. त्याच्यामुळे तिने त्यांच्याशी शेअर करावं किंवा डिसिजन घेताना त्यांचा पण विचार घ्यावा याच्याबद्दल ती बिलकुल विचार करत नव्हती. कसं बसं तिला शांत केलं आणि त्याच्यानंतर तिने त्या गोष्टीसोबत फाईट करायचं ठरवलं. आता झालं असं की त्याच्यानंतर बऱ्याचदा ती मला भेटली, बऱ्याचदा ती मला काही गोष्टी सांगतही राहिली. डिलिव्हरीच्या जस्ट 2 महिन्याआधी ते नवीन ठिकाणी शिफ्ट झाले आणि नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर तिच्या लक्षात एक गोष्ट आली की ज्या अफेअरबद्दल तिला माहिती झाली होती किंवा तिला जे माहिती होतं, ती व्यक्ती म्हणजे ती दुसरी लेडी, ते ज्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत तिथेच समोर राहत होती. समोर म्हणजे थोडं दूरवर, पण तिच्या घरातून त्या बाईचं घर दिसत होतं आणि तिला या गोष्टीचा भयानक त्रास होत होता. एक तर प्रेग्नन्सीमुळे हार्मोनल चेंजेस, बाकीच्या काही गोष्टी ती फेस करत होती. या सगळ्यातून तिला जो काही त्रास होत होता आणि त्याच्यातच ते घर तिला समोर दिसायचं, त्याच्यामुळे तिला आणखी जास्त त्रास होत होता आणि ती मला विचारायची की मला समजत नाही की मी काय करू. तिच्यासाठी तिथून दुसरीकडे शिफ्ट होणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे तिला तिथेच राहणं भाग होतं. काही दिवसांनी तिला हेही माहिती झालं की ज्या व्यक्तीसोबत तिच्या नवऱ्याचा अफेअर आहे ती व्यक्ती कोण आहे. आणि 1-2 प्रसंगी असं सुद्धा झालं की ती बाहेर असताना किंवा ती अशा कुठल्या कार्यक्रमामध्ये असताना ती दुसरी लेडीज पण तिथे होती आणि त्याच्यामुळे सुद्धा तिला भयानक त्रास झाला. आता जेव्हा तिला हे समजलेलं होतं, तिने खूप सगळा धिंगाणा घातलेला, खूप भांडणं झाली, सगळं काही झालं आणि ज्यावेळेला तिने अगदी बाळावरती सगळ्या गोष्टी आल्या, त्यावेळेला मात्र तिच्या नवऱ्याने तिची मनापासून माफी मागितली. त्याने मी परत असं काहीही करणार नाही सांगितलं, खूप गयावया केलं आणि त्याच्यानंतर थोड्याशा गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या. पण हिच्या मनामध्ये असणारी ती भीती की परत हा ऑब्व्हियसली ती व्यक्ती समोर राहते म्हणजे परत एकदा यांचा काहीतरी सुरू होईल, कॉन्टॅक्ट होईल, ते बोलतील, ही भीती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. बाळ झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या, कारण घरामध्ये त्याची काळजी घ्यायला दुसरं कुणीही नसल्यामुळे ऑब्व्हियसली ते दोघेजण मिळून बाळाची काळजी घ्यायची. तिचा नवरा फुल टाईम बिझी राहायला लागला आणि आता तिचा विश्वास कुठेतरी परत यायला लागला की आपला नवरा आपल्याला चीट करणार नाही. पण तरीसुद्धा राहून राहून जेव्हा पण तिला ते समोरचं घर दिसायचं, जे की ऑब्व्हियसली दिवसातून खूप वेळा दिसायचं, तेव्हा तेव्हा तिला ती गोष्ट आठवायची. ती ते गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायची, सोडून द्यायचा प्रयत्न करायची, पण तिला या गोष्टीचा इतका त्रास व्हायचा की ते घर समोर आहे म्हणजे त्या पाठीमागचा तो सगळा ड्रामा तिला आठवायचा. आणि ट्रस्ट मी गाईज, काल ती मला भेटली आणि ती मला काय बोलली माहिती आहे की खरंच मला कळत नाही की कसं सांगू. मला म्हणजे मी स्वतःला माफ करायला पाहिजे, मी तुला पण सॉरी म्हणते आहे, मला कळतच नाही की मी कोणाकोणाला सॉरी म्हणू. मी म्हटलं नक्की झालं आहे का असं. ती म्हटली की इतके दिवस ज्या घराला पाहून मी त्रास करून घेत होते स्वतःला, मला जे वाटायचं की या घरामध्ये ती व्यक्ती राहते आहे, माझ्या घरातून तिचं घर दिसतं आहे आणि परत एकदा असं काही झालं तर मी काय करू, मला काल समजलं की ॲक्च्युली ते त्या बाईचं घर नाहीच आहे. आणि मी त्याच्यानंतर त्या घराची इतकी माफी मागितली. म्हणजे वस्तू आहे, घर आहे, निर्जीव गोष्ट आहे आणि त्या घराची तिने माफी मागितली खूप वेळा, कारण त्या घराला पाहून तिला फार त्रास झाला आणि तिने खूप दिवस त्या घराला ब्लेम केलं.
आणि ती म्हटली की असं कसं होऊ शकतं ना, की जी गोष्ट ॲक्च्युली तिथे प्रेझेंट नाही आहे, जी गोष्ट ॲक्च्युली नाही आहे, ती गोष्ट आहे असं मी अझ्युम केलं आणि त्या गोष्टीचा मी स्वतःलाही त्रास करून घेतला आणि मी म्हणजे किती काय काय केलं. माझ्या आयुष्यातलं 1-1.5 वर्ष जे आहे ते मी याच त्रासात काढलं. ऑब्व्हियसली तिला जो त्रास झाला तो तिच्यासाठी विसरणं, त्या गोष्टी सहजपणे सोडून देणे तिच्यासाठी कठीण होतं हे मी समजू शकते. पण ज्या गोष्टीमुळे ॲक्च्युली तिला त्रास व्हायला नको त्या गोष्टीचा पण तिला त्रास होत गेला आणि मग तिने ठरवलं की काही गोष्टी मला कट आउट करायच्या आहेत. ज्यावेळेला मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय असं वाटतं किंवा ती गोष्ट तिथे आहे आणि ती आपल्यासाठी त्रासदायक आहे असं मला वाटतं, त्यावेळेला मी पहिल्यांदा स्वतःच्या मेंदूला विचारेन की हे खरं आहे का. मी त्याची शहानिशा करेन आणि त्याच्यानंतरच विचार करेन. आणि मग तिने मला आणखी काही गोष्टी सांगितल्या, जसं की समजा एखादा थॉट माझ्या डोक्यात आला सध्या आणि मला जर असं व्हायला लागलं की म्हणजे मला फार त्रास होतो आहे की जस्ट आपण ओव्हर थिंकिंग करतो, काही गोष्टी इमॅजिन करतो आणि हे असं होईल किंवा होतं आहे असं, म्हणजे ते होत नसताना पण तसा विचार करतो आणि आपण स्वतःला त्रास करून घेतो. तर ती म्हटली की आता मी एक गोष्ट करायला लागली की मला कुठलाही थॉट असा आला, मे बी एखादं स्वप्न पडलं किंवा एखादा असा विचार आला, तर मी स्वतःला लगेच विचारते की या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, म्हणजे ही गोष्ट किती सत्य आहे. आणि जर मला कळलं की ही गोष्ट सत्य नाही आहे, मे बी ती असूही शकेल पण आत्ता या घडीला तर ती सत्य नाही आहे कारण मला माहिती नाही आहे की ही सत्य आहे. आणि दुसरा मुद्दा, ती गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली नाही आहे किंवा मी प्रत्यक्ष अनुभवलेली नाही आहे, त्या गोष्टीबद्दल खरं खोटं मला माहिती नाही आहे, दॅट इज जस्ट माय ओव्हर थिंकिंग किंवा माझ्या डोक्यामध्ये आलेला एक निगेटिव्ह थॉट आहे. हे मी लगेच जेव्हा स्वतःला विचारते आणि मला रिअलाईज होतं की हा एक जस्ट निगेटिव्ह थॉट आहे, तेव्हा मी त्या निगेटिव्ह थॉटला एखाद्या निगेटिव्ह थॉटसारखंच हँडल करते, त्याच्याशी तसंच डील करते. म्हणजे त्या निगेटिव्ह थॉटला मी स्वतःच्या लाईफमध्ये अशी घटना घडलेली आहे असं समजून ना स्वतःला त्रास करून घेते ना समोरच्या व्यक्तीला त्रास देते. आणि तिने जे ते सांगितलं त्याच्यानंतर मला खरंच विचार पडला की किती विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि जातात आणि त्याच्यातले कितीतरी विचार असे असतात जे ॲक्च्युली रिअल नसतात, पण आपण ते रिअल आहेत असं समजतो आणि त्यांचा त्रास तर करून घेतोच. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, मे बी आपल्या विचारामध्ये त्या कुठेतरी रिलेटेड असतात, आपल्या अतिशय जवळच्या असणाऱ्या व्यक्ती, आपण त्यांना भयानक त्रास देतो केवळ आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे किंवा जी गोष्ट अस्तित्वात नाही आहे त्या गोष्टीचा विचार करून. आणि हा मी तिची स्टोरी तिच्या परवानगीसहच अपलोड करते, हेही मी सांगते. मी तिच्यासोबत ऑलरेडी डिस्कस केलं आहे आणि विशेष म्हणजे ती स्वतःच मला असं म्हणाली की खरंच ही गोष्ट जर तू शेअर केली तर बऱ्याच लोकांना हेल्प होईल, स्पेसिफिकली अशा महिलांना हेल्प होईल ज्या सध्या या सगळ्या सिच्युएशनमधून जात आहेत. कारण खूप महिला या गोष्टी फेस करतात त्यांच्या लाईफमध्ये. ऑब्व्हियसली पुरुष पण ते फेस करतात, पण जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर डेफिनेटली ही एक गोष्ट त्यांना हेल्पफुल ठरू शकते. सो तिच्या परवानगीसहच मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. आय प्रे फॉर हर की तिच्या लाईफमध्ये परत असा कुठलाही प्रसंग येऊ नये, ती खूप खुश राहावी, तिचा हजबंड आता तिच्यासोबत 100% लॉयल राहावा. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी कुठल्या व्यक्तीने असं चीट केलेलं असेल आणि जर तुम्हाला त्रास होत असेल, मे बी आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज, एनी टाईम, जर तुम्हाला त्रास होत असेल, त्याच्यातून बाहेर पडणं तुम्हाला कठीण जात असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मला असं वाटतं की मी या विषयावरती तुम्हाला थोडंफार गाईड करू शकते. कारण मी आत्तापर्यंत बऱ्याचशा मुली अशा आहेत ज्यांना याच्यावरती गाईड केले आणि ॲक्च्युअली त्यांना हेल्प झाली आहे या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी. शिवाय आधी ज्या त्रासामुळे त्यांना त्यांची लाईफ हेल झाल्यासारखी वाटत होती, त्याच्यातून बाहेर पडून त्यांनी खूप काहीतरी प्रोडक्टिव्ह आणि खूप काहीतरी मोठं अचीव केलं त्यांच्या लाईफमध्ये. सो डेफिनेटली या विषयावरती मी जनरली ओपनली बोलत नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की खूप मुली अशा आहेत की ज्या या फेजमधून जात आहेत आणि त्यांना शेअर करायला पण जागा कुठे नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की शेअर करायला गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घेणं, समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्याच्यावरती हेल्प करणं, या गोष्टी तर दूर राहतात. शिवाय ते लोक आपल्यालाच ब्लेम करतात आणि त्याचा त्रास होतो तो वेगळाच. सो तुमच्या बाबतीत जर असं काही झालेलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि आता मला सांगा की खरंच हा व्हिडिओ काहीतरी कानाने तुमच्यासमोर आला आहे असं तुम्हाला वाटतं का? जर मी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल, याच्याबद्दल तुमचं वेगळं मत असू शकतं आणि त्या मताचा मी 100% आदर करते. कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येकाचा त्या प्रॉब्लेमसोबत डील करण्याचा जो काही मार्ग असतो तो वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढेच विचार असतील, हे मला 100% मान्य आहे. तुमचं याच्याबद्दलचं मत काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कुठलीही गोष्ट त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास करून घेण्यापूर्वी एकदा फक्त स्वतःसाठी शहानिशा करून घ्या की आपण ज्या गोष्टीचा त्रास करून घेतोय ती गोष्ट खरंच अस्तित्वात आहे का, ती खरंच तिथे आहे का, त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटेन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि थँक्यू.